हे बघ शैला, तू ते तुझ्या भावाचे प्रेमाचे गोडवे गाणे आधी बंद कर. ह्या राखी पौर्णिमेला तुझा दादा आपल्याकडे आला की तुझ्या लेक वारसा हिश्श्याचा विषय काढ. आपल्या वाटणीची इस्टेट मागून घे. गोपाळराव त्वेषाने म्हणाले. अहो, पण आपल्याला काय कमी आहे? करोडोची इस्टेट आपली, एक मुलगा आपल्याला. आई, आपल्याला कमी असो वा जास्त, तो कायद्याने आपला हक्क आहे. तो आपल्याला मिळायलाच हवा. आता अमेयही वडिलांची री ओढत म्हणाला. शैलाताई विचारात पडल्या. मान्य आहे, आपल्या दादाची ही प्रॉपर्टी मोठी आहे, आपला हक्क आहे. पण आई बाबा वारले तेव्हा आपण फक्त 10 वर्षांच्या होतो. दादा वहिनीने आपल्या आई वडिलांची माया दिली, आजही देतात. लग्न, इतरही सणाला लाखो रुपयाचे सोने दागिने सगळे दिले आपल्याला. आपल्या नवऱ्याची परिस्थिती मध्ये धंद्यात खोट येऊन बिघडली तर दादाने भक्कम आर्थिक मदत केली, म्हणून आपला नवरा पुन्हा उभा राहिला आयुष्यात. ते पैसे परत नाही घेतले दादाने, आणि तरीही आपण वाटणी मागितली तर दादा हसत आपला हिस्सा आपल्याला देईल. पण म्हणून त्याच्या लाखमोलाच्या मायेला वंचित व्हायचे? त्याच्या उपकाराची अशी फेड करायची? शैलाताई विचारात गरगरत राहिल्या. एकीकडे नवरा आणि मुलगा ह्यांचा दबाव, दुसरीकडे दादा वहिनीची माया. एरवी दरवर्षी त्या आनंदात असायच्या, दादा येणार म्हणून. आज मात्र त्यांचे काळीज भीतीने धडधडत होते. उद्या दादा आल्यावर कसे बोलावे? दादासाठी हाताने राखी बनवत असताना शैलाच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ जायला लागला. ती 10 वर्षांची असताना एका अपघातात आई बाबा देवाघरी गेले. तेव्हा दादा 14 वर्षांचा होता. पण एका रात्रीत तो पोक्त झाला आणि तिचा बाप आई सगळं झाला. तिच्या सुखासाठी तो काहीही करायला तयार होता. आपले शिक्षण सोडून देऊन त्याने वडिलांची जमीन कसायला सुरुवात केली. नवनव्या कल्पनांनी त्या जमिनीची योग्य काळजी घेऊन तिच्या आजूबाजूची जमीन घेऊन त्याने आपला पसारा भरपूर वाढवून ठेवला. त्याच्या स्वभावामुळे गावातले कुणीही त्याच्या शेतावर हसत हसत काम करायला येत असत. अडीनडीला पैसे देखील तो उभे करत असे. नातेवाईक आणि गावातल्या लोकांनी जोर धरून त्याच्या लग्नाचे बघायला सुरुवात केली. आपल्या बहिणीच्या प्रेमात कुणी येऊ नये म्हणून तो लग्नाला नाखुशीनेच उभा राहिला. पण वहिनीने आपल्या स्वभावाने त्याला आणि तिलाच नाही तर अख्ख्या गावाला वेड लावले. तिच्या राज्यात कुणीही कधीही उपाशी राहिला नाही. तिला हवे तेवढे शिकायची परवानगी होती. त्याप्रमाणे ती BCom झाली. एका बँकेत काम करायला लागली. तिच्या नोकरीमुळे दादा जरा दुखावला गेला होता. पण वहिनीने त्याला पायावर उभे राहण्याचे महत्त्व सांगितल्यावर तोही तिच्या सुखात सामील झाला. 4 वर्षांच्या नोकरीनंतर एक दिवस तिच्या बँकेत आलेल्या गोपाळला बघून ती त्याच्या प्रेमात पडली. दिसायला सामान्य असला तरी त्याच्या डोळ्यात खूप मोठे व्हायची स्वप्न होती. प्रयत्नसुद्धा करत होता, पण नशीब काही साथ देत नव्हते. त्यामुळे यश मिळत नव्हते. त्याच्यावर भाळून तिने दादा बहिणीला सगळे सांगितले. नाखुशच होता दादा, पण तरीही तिच्या सुखासाठी आपल्या नाराजीला मुरड घालून त्याने तिचे लग्न अगदी थाटात करून दिले. मला काही नको म्हणत गोपाळने पहिल्या सगळ्या सणांना हक्काने मोठ्या मोठ्या गोष्टी मागून घेतल्या. दरवेळी ती माहेरी गेली की काहीतरी घेऊनच यावे लागते तिला. नाहीतर सासूबाई आणि गोपाळ तिला टोमणे मारून जीव नको करत असे. नोकरीमुळे हिचा आवाज चढतो आहे हे कळल्यावर गोपाळने तिच्या पहिल्या बाळंतपणात तिला नोकरी सोडायला भाग पाडले. मनात नसूनही ती काही करू शकली नाही. मुलाच्या प्रेमाने तिला बांधून ठेवले होते. दुसरे, तिचे मनात एक आशा होती की मुलाच्या जन्मानंतर आपले दोघांचे संबंध सुधारतील. पण नंतर तिने आशा सोडून दिली.
दरवर्षी दिवाळीत आणि राखी पौर्णिमेला गावाला दादाकडे जाणे हाच एक तिचा विरंगुळा झाला होता. दादाचा मुलगा हुशार होता, शिकत होता आणि मोठा होऊन इंग्लंडला पुढच्या शिक्षणासाठी निघून गेला. हिचा मात्र बापावर गेला होता. नुसती वांझ स्वप्न बघत दिवस काढायचा. तशातच 3-4 धंदे बंद पडल्यावर त्याचे सगळे पैसे दादाने फेडले होते. त्याचाच फायदा घेत आज सकाळी गोपाळराव यांनी शैलाला धमकावले होते. आता त्यांना सोन्याची अंडी नको होती, कोंबडीवर त्यांचे लक्ष होते. अर्धी इस्टेट उडवली तरी दादा मदत करणार हे त्यांना माहिती होते. इतकी वर्ष त्यांचा मानसिक छळ सोसून ती अगदी कोलमडून पडली होती. आपल्यातली प्रतिकार करण्याची शक्ती ती विसरून गेली होती. गावात दादाच्या गाडीने येताना ड्रायव्हर नंदूशी बोलताना तिला कळलं की दादा गावात वृद्धाश्रम बांधत आहे. नंदू म्हणाला, दादासारख्या देव माणसाला आता सुख मिळायला हवे. मुलगा गुणी आहे, पण वहिनींनी तब्येत हल्ली नाजूक असते, तर जरा मनाने हळवे झाले आहेत. आता ताई, तुम्हीच त्यांना सांभाळा. आयुष्यभर त्यांनी तुम्हाला सांभाळलं, आता तुमची पाळी आहे. आणि अचानक खूप वर्षांच्या झोपेतून ती जागी झाली. घरी गेल्यावर पूर्वीच्या उत्साहाने तिने कामे उरकली. वहिनीला पडायला सांगून तिने दादाला बाहेर बोलावले. दादा, वहिनी खूप खराब झाली आहे आणि तिच्यामुळे तूही. तुम्हा दोघांना आता आधाराची गरज आहे. तेव्हा मी ठरवले आहे की मी इथेच राहणार आहे. मला परत जायचे नाही. घटस्फोट घेणार नाही मी, पण त्याच्याबरोबर राहणारही नाही. पोलिसात मात्र तक्रार करून ठेवेन. आपली अर्धी इस्टेट तू वृद्धाश्रमाचे नावे कर, बाकीची तुझ्या मुलाच्या. आता राहिलेले दिवस आपण परत पूर्वीसारखे जगू, मनाप्रमाणे राहू. घाबरू नकोस. तो आळशी आहे, कामचुकार आहे आणि तेवढाच घाबरट पण आहे. तो आपल्याला त्रास देणार नाही. आणि दिलास तर तुझ्या बहिणीच्या अंगातली जागी झालेली रणरागिणी त्याला चांगलाच धडा शिकवेल. कितीतरी वर्षांनी ते तिघे हसत गप्पा मारत आमटी भात खात होते, समाधानाने. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.